हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आज अंशू गेलेला होता शाळेमध्ये. म्हटलं चला आपण नाही जे रिकामे भांडे झालेले आहेत डबे, ते आपण घासायला काढू म्हटलं. म्हणून मला आज विचार आला. म्हटलं चला मग विचार आलेलाच आहे तर मग करूयात ते काम. मी ते भांडे काढले घासायला काढून घेतले अगोदर. आणि मग माझं कसं आहे माहिती आहे का, अंघोळीच्या अगोदरच किचन ओटाचा जो पसारा असतो ना, म्हणजे आपण अंघोळ वगैरे करून होतो, मग कसं किचन ओटा फ्रेश पाहिजे ना आपल्याला. पण मग अंशू जेव्हा शाळेत जातो तेव्हा त्याचा डबा वगैरे करणं, त्यामध्ये मला खूप जसं पसारा होऊन जातो. तेच म्हटलं चला आता अंघोळीच्या अगोदर तेवढे सगळं स्वच्छ करून घेते, भांडेसुद्धा घासून घेते. ते इकडे घासले मी आणि तोपर्यंत इकडे माझी अंघोळ बाकी होती. म्हटलं चला अंघोळ वगैरे करून घेऊयात. जनरली मी काय करते माहिती आहे का, सकाळी अंघोळीच्या अगोदरच हे पोर्च धुणं किंवा झाडणं हे कामं करते. परंतु आज ना खूप जास्त थंडी होती, घराच्या बाहेर निघायला सुद्धा मला जीव घाबरत होता. म्हटलं अरे वा, इच्छाच होत नव्हती आज घराच्या बाहेर निघायची, पण म्हटलं जाऊ दे, आज ना श्री दत्त जयंतीसुद्धा होती. मग मला तर आज रांगोळी काढायची होती. मला फक्त निमित्तच लागतं रांगोळी काढायला. मी तर ते निमित्त वाटच बघते की कधी निमित्त निघेल आणि मी कधी रांगोळी काढेल दारासमोर, असं मला असं वाटतं. कारण मला रांगोळी काढायला खूप जास्त आवडतं, हे तुम्हाला माहितीच असेल. परंतु अजून एकदा सांगते तुम्हाला मी की मला रांगोळी काढायला खूप जास्त आवडतं. मला एवढी परफेक्टसुद्धा जमत नाही, परंतु जशी जमते ना तशी मी काढण्याचा प्रयत्न करते. आजसुद्धा मी अशी रांगोळी काढलेली आहे. तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये जमली का म्हणून. मला ते पादुका काही जमले नाही पाहिजे तसे, मला जसे पाहिजे होते तसे काही जमले नाही, परंतु मी प्रयत्न केला. म्हटलं आज काहीतरी वेगळं करूयात. मला फुलं वगैरे तर मी नेहमीच काढते, परंतु म्हटलं आज ही आली रांगोळी ना, ती आपण ट्राय करूयात म्हटलं. तुम्हाला वाटत असेल ना की काय मग रोज काढत जाणार रांगोळी, पण कसं असतं माहिती आहे का, आता अंशूच्या पप्पांची ड्युटी असते, अंशूची शाळा असते, जमतच नाही. त्यामुळे मग मी काय रोज काढत नाही. असं काहीतरी एखादी कार्यक्रम निघाला किंवा एखादी फेस्टिवल असला त्यावेळेस मी काढते नक्कीच. तर मग मी जे भांडे घासलेले होते ना, मला ते डबे घासायचे मोजून 3-4 डबे होते, पण मला ते टेरेसवर जाऊन उन्हामध्ये टाकायचे होते. म्हणजे ते तर टाकायचं नुसतं निमित्तच होतं, मला थोडं उन्हामध्ये जाऊन बसायचं होतं, म्हणून मी ते उन्हात घेऊन गेले. 2-3 डबे होते. म्हटलं चला त्या निमित्ताने आपण थोडंसं टेरेसवरसुद्धा जाऊयात आणि थोडं आपल्याला ऊन खायलासुद्धा मिळेल, विटॅमिन डीसुद्धा भेटून जाईल. मग ते झालं वगैरे माझं. इकडे मी खाली आल्यानंतर इकडे नाश्ता वगैरे केला. मी नाश्ता केला बरं का, जेवण नव्हतं केलं मी. आणि लगेच मधला जो असेल ना स्वयंपाक वगैरे ते सगळं मी स्किप केलं, कारण की स्वयंपाक मी आज केलेला नव्हता. आज स्वयंपाक सासूबाईंनी केलेला होता, म्हणून म्हटलं ते काही क्लिप घेतलीच नाही मी. आणि त्यानंतर डायरेक्ट मी आले टेरेसवर. मला थोडी झोपसुद्धा येऊन गेली होती, कारण अंशूला आज क्लासला सुट्टी होती, म्हणून मग मी थोडा वेळ मला आज आरामाला भेटलेला होता. मग चला म्हटलं टेरेसवर जाऊया. ते भांडे जे काढायचे होते ते मी काढून आणले. आणि त्यानंतर मग मला आज आत्ता वेळ होती माझी परीक्षेची. हो, परीक्षेची वेळ होती, कारण की अंशूनं अजिबात अभ्यासाला बसत नाही. त्याला खूप जास्त लाडी गोडी लावावी लागते. त्याला खूप प्रेमाने सांगा, तुपात घोळा, तेलात घोळा, तरीसुद्धा तो काही अभ्यास करायला ऐकतच नाही माझं. मला सगळेजण बोलतात का गं तू अभ्यास घेत नाही त्याचा. मीच त्याचा अभ्यास घेते, परंतु काय करू ना, आता त्याला मारू तर नाही शकत आपण. माझी तर काही इच्छा होत नाही त्याला मारायची. कुठलीही आई असेल, कुठलीही मारू शकते आपल्या मुलाला. त्याने कितीही आगाऊपणा केला किंवा कितीही त्रास दिला तरीही तिचा काही हात पटकन उठत नाही मुलावर. म्हणून माझं तर तसंच आहे. त्याने कितीही मला त्रास दिला ना, तरी माझी काही इच्छा होते की मी त्याला मारायला पाहिजे. चला तर मग आता अंशूला बसवलेला अभ्यासाला मी त्याचा अभ्यास घेते. व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, सेफ रहा. ओके, बाय.